हॅलो गाईज, चला तर आपण आज ताकापासून बनणारी कढी याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता, कोथिंबीर, बेसन, लसूण आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे घरी बनवलेले ताक हे एकदम छान असणारं ते घेतलेलं आहे. कारण डेअरीवरून जर आपण ताक आणले तर ते तेवढं छान असतं, कारण ते भरपूर दिवसाचं असतं. त्यांनी डेअरीवरले जे लोक असतात ते काय करतात, थोडं थोडं फक्त मलाई काढून, दुधावरची मलाई काढून ते बनवतात ताक. त्यामुळे ते थोडंसं वेगळं बनतं. तर मी इथे घरी बनवलेलं आहे ताक. 1-2 दिवसाचंच त्यात विरजण घालून हे ताक बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपल्याला इथे कढी करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला ताकामध्ये थोडंसं बेसन घालून त्या बेसनाचा एकजीव करायचा आहे. एकजीव, कारण जर तुम्ही एकजीव करून घेतला नाही ताक आणि बेसन तर कढी ही फुटर बनते. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे मी इथे एकजीव करून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये हळद पावडर घालायची आणि नंतर आपल्याला कढीला फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकल्यानंतर कढईमध्ये मोहरी, नंतर कढीपत्ता, लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे पण घालायचे आहे आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर, हिरवी मिरचीचा ठेचा जे बनवलेला आहे तुम्ही बघू शकता. मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहे. हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला तिखट जसं पाहिजे त्यानुसार आपण घालायचं आहे. तर मी इथे आम्हाला थोडंसं तिखटच लागते सर्व पदार्थ आम्ही थोडंसं तिखटच बनवतो. तर मी इथे मिरचीचा ठेचा घालून याला फोडणी दिलेली आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त फोडणी अशी मस्त घातलेली आहे. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आपलं जे एकजीव केलेलं ताक आहे ते आपण यामध्ये घालून आपल्याला थोडंसं खालीवर करायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अजून. आणि मग त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला खालीवर करून आपल्याला थोडंसं पळीने खालीवर करून घेतल्यानंतर उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी कढी बनते. उकळी आल्यानंतर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कढी ही मस्त बनते. घरच्या ताकाची तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघू शकता. खूप छान कढी बनलेली आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे मी खालीवर करून घेतल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे कढीला. ही आपली कढी बनलेली आहे, खूप छान अशी बनलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर ही कढी एकदम आंबट पण नाही आणि खूप छान अशी बनलेली आहे. एकदम त्याला